बायकोने नाही बनवला पापड म्हणून नवऱ्याने केला बायकोसोबत झगडा. तुले का म्हणतो मी आता लवकर लवकर पापड बनवले असतीस. आता पापड बनवायचे सीजन आहे, बढियापैकी पापड बनवायला पाहिजेत. पापड नाही बनवस तू. अरे वडी नाही बनवलीस, पापड नाही बनवलीस, काहीच नाही बनवलीस. मग का बरसात लागल्यावर बनवशील का? अरे मग पावसाळ्यात वारतील का? आता मस्त बनवली असतीस तर तुझी मदत करू लागलो असतो मी. तर तू येते मस्त झोपतेस दिवसभर. हो तर मी इथे काय एकटीची बनवू का? मला काही लागते का नाही मेहनत? तुम्ही म्हणले तोंडा नका झाला. हा बनव तो बनव सगळा बनव. मला मेहनत लागते ना. म्हणजे मी बिना मेहनतीनं का होते तर? मेहनत केल्याशिवाय काहीच नाही हो. बिना मेहनतीनं का भेटते? मला एकटीला त्रास पडते म्हणून म्हणतो का तुम्ही थोडीशी मदत करू लागा. मग एक नंबर काम होईल. मी पापड बनवेन, तिकडे कावळे येतील ना बढियापैकी पापड घेऊन जातील. मग कसा होईल? नुकसान नाही होईल का? म्हणजे माझे कावळे येतात. एक गेला का एक येते, एक गेला का एक येते. मी इकडे पापड बनवीन, तिकडे वारू टाकावं नेईन. तिकडे कावळेच घेऊन परतील. म्हणून म्हणतो का तुम्ही तिकडे कावळं पाहत राहा. पापड नाही नेलं पाहिजेत म्हणून मी इकडे बनवतो. म्हणजे सोबतच वारतेत ना, पाय नाही होते. चल बरं म्हणतेस तर ठीक आहे. मग मी दिवसभर ते तपनामध्ये कावळं नाही पाहत. माझ्यासाठी तिथे मस्त सत्री लावून दे. एवढ्यानं ऊन लागते. तपणीमध्ये पापड वारवतेस तर मला वारवतेस तर समज नाही तुझ्या मला. पापड वारवायचा आहे तपणीमध्ये. मी उभं राहीन सावलीमध्ये. चल बरं ठीक आहे. ते सत्री धरून उभं राहायच्या. म्हणजे तुम्हाला तपन नाही लागत. ठीक आहे ना तर. बायकोने ठेवला नवऱ्याला पापडाची रखवाली करायला. अरे माझ्या बाप रे का. मलाही तपनामध्ये ठेवलं ना, ते पापडालाही तपनामध्ये ठेवलं. पापडालाही वारवते ना, मलाही वारवते का तर माहित नाही. आता पापड वारवायचीच वस्तू हो, पण मी वारवायची वस्तू हो का? मला तरी सत्री द्यायला पाहिजे ना. कावडा येतात म्हणून मला येते उभा ठेवलं. एक नंबरची खराब आहे म्हणतो ना मी. मला येते तपनामध्ये उभा ठेवलं. एवढ्यानं ऊन लागते. आता कसा करू म्हणतो मी. माझा दिमाग कसा तपून राहिला उन्हापायी. का हो कायला बोलते एकटं एकटं? तू जास्त डोका खराब करूच नको. येते मला तपनामध्ये उभा ठेवलीस, पापड राखावलं. केवढ्यानं ऊन लागते. मला ह्या उन्हामध्ये ठेवलीस तू. तुला जराशी वाटते का नाही वाटत? काय फिकर नावाची वस्तूच नसे ना. मला एवढ्या तपनात उभा ठेवलीस. तुम्हीच मला पापड बनवा लावल्या. आता तपनामध्ये उभा आता बोमलत्या. अरे पापड बनवा लावले याचा मतलब असा थोडी आहे का मी तपनामध्ये तिथे उभा राहीन म्हणून. पागल बायको. एकही बायका नाही पाहिलं मी अशा. मला तपनामध्ये उभा ठेवला. एक नंबरची खराब बायको आहे. राहू द्या. नेतील तर नेतील कावळं. येते उभं राहायचं नाही. कावळं नेतील तर चालेल. पण येते उभं राहायचं नाही ना, पापड पावायचा नाही. काही गरज नसे. राहू दे रे बाबा, हिला काय म्हणणं नाही पापच आहे. तिकडे कावळे येतात आणि इकडे हे बंबलते. आपण तर राहीन नाही म्हण. आपण राहिली असती बढियापैकी सत्री धरून तरी चांगला झाला असता. हो बापा, मी येते राहीन तर पापड कोण बनवल? एक तर तुम्हाला पापडही नाही बनवताय. एक तर तुम्हाला मस्त उभ्या उभ्याचं काम दिलं येते पापड राखावचा, तर तोही नाही जम. पापडाची रखवालीच करणे आहे ना, कावळे येतात म्हणून. पायात बसरे बाबा, तुझे पापड ना तुझा काम. एका रोजीची बाई करून टाक. पण माझ्या मागे नको लावूस. पापड बनवून ना, हा बनवून ना, तो बनवून. मी चाललो तिकडं आपल्या वावर शेतातला काम पाहतो, तोच ठीक आहे माझ्यासाठी. मग आता घडीभर तपनामध्ये होतं तर माझ्या मागे केवढ्यानं ओरडतेत. ना आता मी कसं काय करू म्हणतो एकटीच. राहू दे, नेतील तर नेतील कावळं. मी आता पाहतच नाही. मी एकटी कशी कशी करू? दिमाग खराब. साध्या पापडासाठी घडीभर का तपनामध्ये उभं राहिलं, पापड राखावलं तर मनमानी बोंबलतेत. एवढ्यानं बोंबलावं लागते का खोटी? याला म्हणतात विनाकारांचा त्रास. काही गरज नसतानी विनाकारांना ओरडणे आणि बोंबलणे.